जिहादला जिहादनेच प्रत्युत्तर देणारा तक्षक हा पहिला हिंदू योद्धा होता. मोहम्मद बिन कासिमने 712 मध्ये भारतावर आक्रमण केले. तो अत्यंत क्रूर आणि जुलमी होता. त्याने आपल्या आक्रमणादरम्यान एकाही तरुणाला जिवंत सोडले नाही. तक्षक नावाचा एक 8 वर्षांचा मुलगा कासिमने केलेला हा नरसंहार शांतपणे पाहत होता. तो या कथेतील मुख्य पात्र आहे. तक्षकचे वडील सिंधूचे राजे राजा दाहिर यांचे सैनिक होते. कासिमच्या सैन्याशी लढताना त्यांचा मृत्यू झाला. राजा दाहिर यांच्या मृत्यूनंतर लूटमार करत असलेले अरबी सैन्य तक्षकच्या गावात पोहोचले, ज्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला. स्त्रियांना त्यांच्या घरातून ओढून बाहेर काढण्यात आले आणि सर्वांसमक्ष त्यांचा अपमान करण्यात आला. तक्षकच्या घरातील सर्वजण भीतीने किंचाळले. तक्षकच्या 2 बहिणी भीतीने थरथर कापत होत्या. तक्षकच्या आईला परिस्थिती समजली होती. तिने काही क्षण आपल्या 3 मुलांकडे पाहिले. तिने त्यांना मिठी मारली आणि रडली. पुढच्याच क्षणी त्या क्षत्रिय स्त्रीने तलवारीने आपल्या 2 मुलींची मुंडकी उडवली. त्याच्या आईने तक्षकाकडे पाहिले आणि तलवार स्वतःच्या छातीत खुपसली. हे सर्व तक्षक नावाच्या एका निष्पाप 8 वर्षाच्या मुलाने पाहिले. तो निष्पाप मुलगा आपल्या घराच्या मागच्या दारातून बाहेर पडून शेताच्या दिशेने पळाला आणि काळानुसार तो मोठा झाला. भटकत भटकत तक्षक कन्नौजचा राजा नागभट्ट यांच्याकडे पोहोचला. त्यावेळी तो 25 वर्षांचा होता. तो नागभट्टाच्या सैन्यात दाखल झाला. त्याच्या बुद्धिमत्तेमुळे तो लवकरच राजाचा अंगरक्षक बनला. तक्षकाच्या चेहऱ्यावर कधीही आनंद किंवा दुःख दिसत नसे. त्याचे डोळे नेहमी क्रोधाने लालबुंद असत. त्याच्या शौर्याच्या कथा संपूर्ण सैन्यात सांगितल्या जात. तक्षक इतका शूर होता की तो आपल्या तलवारीच्या एकाच वाराने हत्तीचे शिर धडापासून वेगळे करू शकत होता. सिंधूवर राज्य करणाऱ्या अरब सैन्याने कन्नौजवर अनेकदा हल्ले केले होते, परंतु नागभट्टाच्या शूर सैन्याने त्यांना युद्धात नेहमीच पराभूत केले आणि ते पळून गेले. युद्धाच्या शाश्वत नियमानुसार राजा नागभट्टाच्या सैन्याने या पळून जाणाऱ्या योद्ध्यांचा पाठलाग केला नाही. यामुळे ते अधिक शक्तिशाली झाले आणि त्यांनी कन्नौजवर पुन्हा पुन्हा हल्ले करणे सुरू ठेवले. पुन्हा एकदा अरब खलिफाच्या आदेशानुसार सिंधीतून एक मोठे सैन्य कन्नौजवर हल्ला करण्यासाठी आले. ही बातमी कळाल्यावर कन्नौजचे राजे नागभट्ट यांनी आपल्या सेनापतींची सभा बोलावली. प्रत्येकजण आपापली मते मांडत होता. तेवढ्यात महाराजांचा अंगरक्षक तक्षक उभा राहिला. तो म्हणाला, महाराज, आपण शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. नागभट्टांनी क्षणभर तक्षकाकडे पाहिले, मग म्हणाले, तक्षक, मोकळेपणाने बोल, तुला काय म्हणायचे आहे? तक्षकाने महाराज नागभट्टांना सांगितले की अरब सैनिक अत्यंत रानटी, क्रूर, जुलमी आणि जिहादी मानसिकतेचे आहेत. सनातन तत्वानुसार त्यांच्याशी लढणे हा आपल्या लोकांवर अन्याय ठरेल. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. महाराज म्हणाले, पण तक्षक, आम्ही आमचा धर्म आणि शिष्टाचार कसा सोडू शकतो? तक्षकाने उत्तर दिले की धर्म आणि शिष्टाचाराचे सार जाणणारच त्याचे पालन करतात. या राक्षसांचा धर्म म्हणजे हत्या आणि बलात्कार आहे. त्यांना त्याचप्रमाणे वागून युद्ध जिंकता येईल. राजाचे एकच कर्तव्य आहे, आपल्या प्रजेचे रक्षण करणे. राजन, देवाल आणि मुलतानच्या लढाया आठवतात का? मोहम्मद बिन कासिमने युद्ध जिंकले, दाहिरला हरवले आणि मग त्याच्या प्रजेवर अमानुष अत्याचार केला. जर आपण हरलो तर ते आपल्या बायका आणि मुलांनाही तशीच वागणूक देतील. महाराज, राजा दाहिरच्या पराभवानंतर भारतीय बायकांना कशा प्रकारे उघड्या बाजारात विकले गेले हे तुम्हाला माहीत आहे. वस्तूप्रमाणे त्यांचे शोषण केले गेले. महाराजांनी पाहिले की सभेत उपस्थित असलेले सर्व सेनापती तक्षकाच्या शब्दांशी सहमत होते. राजा नागभट्ट तक्षकासह गुप्त कक्षात गेले आणि त्यांनी गुप्तहेरांसोबत बैठक घेतली. तक्षकाच्या नेतृत्वाखाली युद्ध लढण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी दोन्ही सैन्यांनी कन्नौजच्या सीमेवर तळ ठोकला. दुसऱ्या दिवशी सकाळी एक भीषण युद्ध होईल अशी अपेक्षा होती. मध्यरात्र उलटून गेली होती. अरबी सैन्य आपल्या छावणीत झोपले होते. अचानक तक्षकच्या नेतृत्वाखालील तुकडीने अरब सैनिकांवर हल्ला केला.
अरब सैनिक सावरण्यापूर्वीच तक्षकाच्या सैन्याने हजारो सैनिकांना मुळा गाजराप्रमाणे कापून काढले होते. एका हिंदू शासकाविरुद्ध रात्रीच्या लढाईची अरब सैनिकांना अजिबात अपेक्षा नव्हती. पहाटेच्या आधीच अरब सैन्याचा 1/4 भाग मारला गेला होता. उरलेले सैन्य पळून गेले. राजा नागभट्ट आपल्या उरलेल्या सैन्यासह अरब सैन्य निघालेल्या मार्गावर उभा होता. सर्व अरब सैनिक मारले गेले. एकही जिवंत राहिला नाही. युद्ध संपल्यावर राजा नागभट्ट शूर तक्षकाचा शोध घेऊ लागला. शूर तक्षकाने हौतात्म्य प्राप्त केले होते. त्याने एकट्याने हजारो धर्मयोद्ध्यांना ठार मारले होते. राजा नागभट्टाने शूर तक्षकाचा एक भव्य पुतळा उभारण्याची आज्ञा दिली. त्या शूर तक्षकाचा पुतळा आजही कन्नौजमध्ये उभा आहे. ही लढाई इसवी सन 733 मध्ये झाली. त्यानंतर जवळपास 300 वर्षे कोणत्याही दुसऱ्या अरब आक्रमकाने हल्ला करण्याचे धाडस केले नाही. ही एक सत्यावर आधारित ऐतिहासिक घटना आहे. कदाचित हिंदूंनी जागे व्हावे म्हणून.